व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार नवीन नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। पहिली वेबसाईट आहे, पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा। आता ही तुमची बांधकाम कामगारची नवीन नोंदणी करण्यासाठी, रिन्यूअल करण्यासाठी आणि सर्व काम करण्यासाठी ही वेबसाईट आहे। तर हे बघा इथं दिलेलं आहे, तर इथं जाऊन तुम्ही मराठीसुद्धा करू शकता। आता याच्यानंतर नवीन बांधकाम नोंदणी करण्यासाठी इकडं डावी साईडला बघा इथं हिरव्या कलरमध्ये बांधकाम कामगार नोंदणी हाचा ऑप्शन दिलेला आहे, इथं क्लिक करा। आता इथं तुमचं इथून नवीन नोंदणी करायला सुरुवात होत आहे। आता इथं सर्वप्रथम पहिल्या ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला जवळचे WFC स्थान म्हणजे बांधकाम कामगारचं ऑफिस निवडायचं आहे, म्हणजे तुमच्या जिल्हा लेवलचं। तर तुमचा जे जिल्हा आहे ते जिल्हा इथं निवडा। आता त्याच्यानंतर बघा इथं खाली तुमचा आधार नंबर टाका, आधार नंबर आणि मोबाईल नंबर अचूक टाका। आधार नंबर टाकल्यानंतर खाली बघा इथं तुमचं चालू मोबाईल नंबर टाका। आता हे दोन्ही टाकल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून घ्या, कारण आधार नंबर चूक झाल्यास तुम्हाला पुन्हा फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येते। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता खाली प्रोसीड टू फॉर्म असा ऑप्शन दिलेला आहे, ह्यावर क्लिक करा। आता याच्यामध्ये पहिले आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे। तर सर्वप्रथम इथं तुमचं पहिलं नाव लिहा, त्याच्यानंतर इथं तुमचं फादर नेम किंवा मध्य नाव लिहा। तुमचं लेडीज असेल तर, लग्न झाले असेल तर त्यांच्या हस्बंडचं नाव लिहायचं आहे, म्हणजे आधार कार्डवर जे नाव दिलेलं आहे तसंच सेम टू सेम नाव लिहा। आधार कार्डमध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर आधीच दुरुस्त करून घ्या, कारण की स्कॉलरशिपचं फॉर्म भरता वेळेस किंवा कोणते क्लेम करता वेळेस तुम्हाला ते प्रॉब्लेम जाऊ शकते। तर आधी तुमचं आधार अपडेट करून घ्या। आता बघा इथं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि त्याच्यानंतर इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर खाली तुमचा जेंडर टाकायचा आहे। आता बघा आपण हे आधार नंबर जे टाकलं होतं इथं ते ऑटोमॅटिक येईल, पुन्हा एकदा तपासून घ्या। त्याच्यानंतर समोर तुमची वैवाहिक स्थिती टाकायची आहे, लग्न झालेलं आहे, मॅरिड आहे किंवा विडो आहे किंवा डिवॉर्स आहे, ते तुमचं योग्य पर्याय निवडा। आता बघा इथं त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे, तर जन्मतारीख टाका। इथं तुमचं वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल। त्याच्यानंतर इथं तुमची कास्टची कॅटेगरी टाका, हा इथं तुमचा फोन नंबर ऑटोमॅटिक येईल, ते चेक करून घ्या। आता इथं बघा तुमचा पत्ता टाकायचा आहे आधार कार्डनुसार। तर आधार कार्डवर तुमचा जे पत्ता दिलेला आहे ते सेम टू सेम इथं टाका। जसं मुक्काम पोस्ट तुमच्या गावाचं नाव दिलेलं आहे किंवा कोणता आधार दिलेला आहे तसं सेम टू सेम आधारनुसार टाका। तर इथं तुमचा पत्ता टाका। आता तुमच्या आधारवर एखाद्या रोडचं नावाचा उल्लेख केला असेल तर इथं टाका, नाही तर इथं हे आवश्यक नाही, हे सोडू शकता। असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या। त्याच्यानंतर इथं तुमचं गावाचं नाव दिलं आहे, इथं गावाचं नाव टाका। त्याच्यानंतर सिटी, शहरचं नाव टाका। सिटी टाकल्यानंतर इथं तुमचं घराजवळ महत्त्वाची जागा जवळपास दिलेली असेल काय तुमच्या आधार कार्डवर तशी, तर ते टाकू शकता, नसेल तर सोडून द्या। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य हे आपलं ऑटोमॅटिक येईल इथं समोर। आता इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे खाली, त्याच्यानंतर इथं तालुका घ्या, त्याच्यासमोर तुमचं पोस्ट ऑफिस घ्यायचं आहे। तर पोस्ट ऑफिस निवडल्यानंतर तुमचं पिनकोड ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर इथं खाली आहे तर तुमच्या फॅमिलीची डिटेल घ्यायची आहे, इथं तुमच्या कुटुंबाचा पूर्ण तपशील लिहायचा आहे। तर याच्यामध्ये एक लक्ष घ्या, आपल्याला कौटुंबिक माहिती फक्त आईवडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांचीच नावे भरायची आहे। समजा तुमचं लग्न झालं असेल तर त्यामध्ये आता तुमचं पत्नीचं नाव आणि तुमच्या पहिल्या 2 पाल्याचे नाव द्यायचे आहे। फक्त 2 पाल्यांनाच त्या कोणत्याही क्लेमचा लाभ मिळणार, म्हणजे स्कॉलरशिप वगैरे फक्त तुमच्या 2च पाल्याला मिळणार आहे। आणि तुमच्यासोबत तुमच्या राशन कार्डमध्ये तुमचे आईवडील असेल, तुमच्यासोबत असेल तर तुमच्या आईवडिलाचं नाव टाका। आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी स्वतःचं नाव आणि त्यांच्या आईवडिलाचं नाव असे एवढेच नाव टाकायचे आहेत। तर इथं पहिल्या रोमध्ये तुमची स्वतःची डिटेल द्यायची आहे कामगाराची। तर इथं तुमचं नाव आणि तुमची डिटेल द्यायची आहे। याच्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचं पहिलं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर इथं आडनावामध्ये तुमचं सरनेम लिहायचं आहे। हे ऑटोमॅटिक येईल, नाही आलं तर तुम्ही टाईप करून घ्या। त्याच्यानंतर तुमचं वडिलाचं नाव बघा इथं आलेलं आहे ऑटोमॅटिक। आता याच्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचं वय, त्यांचा तुमचा संबंध ऑटोमॅटिक आलेला आहे। सेल्फ तुमचं आधार कार्ड क्रमांकसुद्धा आलेला आहे। आता इथं तुमचं प्रोफेशन, तुमचा व्यवसाय टाकायचा आहे, मजुरी, लेबर, तुम्ही लेबर काम करत असाल तर ते लेबर टाका। त्याच्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते शिक्षण टाका। आता नंतर हे नॉमिनीचं ऑप्शन हे आणि आता यांचं नॉमिनीचं ऑप्शन आणि खालचे दुसरे ऑप्शन तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरची निवडायचे आहे इथं। तर आता याच्यानंतर तुम्ही ॲड मोर आहे, आणखी जोडा या बटनावर क्लिक करून तुम्हाला आता फॅमिली डिटेल भरायची आहे। तर याच्यावर क्लिक करा। आता इथं खाली एक रो ॲड होईल, ठीक आहे। इथं एक स्क्रोल दिलेला आहे बघा खाली, तर इथून तुम्ही समोर पुढे मागे नेऊ शकता। तर इथं तुमच्या पत्नीची डिटेल लिहायची आहे आणि लग्न झालं नसेल तर तुमच्या आईवडिलाची डिटेल लिहा। इथं पत्नीचं फर्स्ट नेम, इथं सरनेम, त्याच्यानंतर इथं आता त्यांचं मध्य नेम, हस्बंड नेम,
त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे त्यांची. त्याच्यानंतर बघा समोरच्या कॉलममध्ये इथं तुमचं रिलेशन द्यायचं आहे ह्या व्यक्तीसोबत. हे तुमचे आई आहे, वाईफ आहे किंवा तुमचे फादर वगैरे आहे, ते रिलेशन लिहायचं आहे तुमच्यासोबत. त्याच्यानंतर त्यांचा इथं आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर समोर त्यांचा व्यवसाय टाकायचा आहे. आता याच्यानंतर तसंच त्यांचं शिक्षण टाकायचं आहे. आता बघा हा समोरला ऑप्शन दिलेला आहे. तर तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये तुम्हाला कोणाला नॉमिनी करायचं आहे, वारसदार करायचा आहे, तर इथं हे डॉट दिलेला आहे बारीक इथं गोल. तर इथं त्यांच्या ह्या डॉटवर क्लिक केल्यानंतर तो व्यक्ती तुमचा नॉमिनी राहणार. तर तुम्हाला कोणाला बी करायचं असेल तर इथं तुम्ही ते त्यांना डॉटवर क्लिक करायचं, ते तुमचं नॉमिनी होईल जाईल. आता त्याच्यानंतर बघा कोणता व्यक्ती तुमच्या फॅमिलीमध्ये बांधकाम कामगारसोबत नोंदणी त्याचं केलेलं असेल तर इथं तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावासमोर इथं राईट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं त्याचा नोंदणी क्रमांक टाकायचा असेल आणि इथं त्याचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. जर कोणी नोंदणी रजिस्टर नसेल तर हा राईट काढून टाका, हा ब्लँक सोडून द्या. त्याच्यानंतर बघा आणखी व्यक्ती तुम्हाला इथून ॲड करायची आहे तुमच्या फॅमिलीमधले. तिथे ॲड बटनवर क्लिक करायचं, इथं पुन्हा एक रो येईल. आता याचप्रमाणे तुमच्या मुलाची डिटेल तुम्हाला भरायची आहे. आता पत्नीची डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला आता तुमचे 2 अपत्याची डिटेल द्यायची आहे. आता अपत्याची डिटेल टाकायसाठी इथं ॲड मोरचं ऑप्शन दिलेलं आहे, इथं क्लिक करा. इथं पुन्हा अजून एकदा रो ॲड होईल. इथं तुमच्या मुलाची पूर्ण डिटेल भरायची आहे. पहिल्या कॉलममध्ये फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर सरनेम टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर फादर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं मुलाची जन्मतारीख टाका, वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर 2 ऑप्शन दिलेले आहे. सन म्हणजे मुलगा होतो आणि डॉटर म्हणजे मुलगी होते. हा ऑप्शन बरोबर निवडा. त्याच्यानंतर तुमच्या मुलांचा आधार कार्ड टाका, आधार कार्डचा नंबर. त्यानंतर मुलाचा व्यवसाय टाकायचा आहे, ते काम करत असेल तर इथं व्यवसाय निवडायचा आहे. शिक्षण घेत असेल तर इथं एज्युकेशन टाका, किंवा मुलं लहान असेल अजून शाळेत जात नसेल तर हा ऑप्शन तुम्ही ब्लँक सोडून देऊ शकता, कोरं सोडून द्या. त्याच्यानंतर इथं शिक्षण घ्यायचं आहे मुलाचं. त्याच्यानंतर तुम्ही बघा मुलाला नॉमिनी करायचं असेल तर हा डॉट दिलेला आहे, तर तुमच्या मुलालासुद्धा तुम्ही नॉमिनी करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अजून दुसरा अपत्य असेल तर त्याची डिटेल्ससुद्धा तुम्ही इथं ॲड मोरवर क्लिक करून जोडू शकता. हे वरे टाकल्यानुसार सुद्धा तुमच्या दुसऱ्या अपत्याची डिटेलसुद्धा तशीच टाकून घ्या. आता 2 अपत्याची डिटेल टाकल्यानंतर आता तुमच्या राशन कार्डमध्ये तुमच्यासोबत आईवडील राहत असेल तर तुमच्या आईवडिलाची डिटेल इथे द्यायची आहे, नसेल तर ब्लँक सोडून द्या. त्याच्यानंतर बघा नियोक्त्याचा तपशील टाकायचा आहे तुम्हाला. तर इथं लक्ष द्या एक गोष्ट, इथं बघा तुमच्या कामाचा स्वरूप दिलेला आहे. तर इथं कामाचं स्वरूप तुम्ही जे काम करत आहात ते ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जसं दिलेला आहे मेसन वर्क म्हणजे मिस्त्री काम, सेंटरिंग वर्कर, स्लॅब वर्क, फ्लोरिंग आहे, प्लंबर आहे, कार्पेंटर आहे, पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डर आहे. त्याच्यानंतर सिलिंग वर्कर आहे, ग्लास वर्क आहे. त्याच्यानंतर बघा मशीन ऑपरेटरचं जे काम करत असेल तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. जे लिफ्ट ऑपरेटर आहे त्यांच्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे खोदकाम करतात त्यासाठी बघा हा ऑप्शनवर दिलेला आहे. खोदकाम करणारे सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर हे टाईल्स वर्क करणारे, नंतर हे बघा हे खूप सारे तुमचे सोलर पॅनल इन्स्टॉल करणारे, त्याच्यानंतर विटा वगैरे बनवणारे, सिक्युरिटीचं काम करणारे आणि किंवा रेल्वे ट्रॅकवर काम करणारे किंवा रेल्वेचं काम करणारे. तर यापैकी तुमचं जे योग्य ऑप्शन आहे ते ऑप्शन निवडा. किंवा तुम्ही नुसतं हेल्पर असाल तर इथं बघा सगळ्यात वर एक ऑप्शन दिलेला आहे ऑल टाईप्स ऑफ हेल्पर्स हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. तर आता याच्यानंतर बघा दुसरा ऑप्शन आहे जारी करणाऱ्याचा प्रकार. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर, म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं किंवा डेव्हलपरनं तुम्हाला हा दाखला दिलेला आहे त्याच्या सही शिक्क्यासहित, तर हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतकडून घेतला असाल तर ग्रामसेवकचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे बघा तुमचं नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल तर हा तिसरा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा कोणत्या एखाद्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्याने तुम्हाला हा दाखला दिलेला असेल तर हा ऑप्शन चौथा निवडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नाक्यावर काम करत असाल तर नाका कामगारचे जे अधिकारी आहे त्यांच्याकडून तुम्ही जे दाखला घेतला असेल तर तो ऑप्शन घ्यायचा आहे. तर तुमचं योग्य ऑप्शन घ्या. याच्यानंतर बघा तुम्हाला जावक दिनांक टाकायचा आहे. तर जावक दिनांक हा तुमच्या 90 दिवस काम केल्याच्या दाखल्यावर असते. तर बघा इथं उजव्या साईडला हा जावक दिनांक दिलेला आहे, ही तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं जावक क्रमांक टाकायचा आहे. खाली जावक क्रमांक सुद्धा हा तुमच्या 90 दिवसाच्या दाखल्यावर दिलेला असते. बघा हा इथं दिलेला असते, हा जावक क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा तुमचे ग्रामपंचायतचं किंवा नगरपंचायतचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका, त्याच्यासमोर तालुका निवडायचा आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम ऑप्शन आहे तुमचा फोटो. तर इथं अपलोड फोटोवर क्लिक करायचा आहे. इथं क्लिक केल्यानंतर
पहिले 2 ऑप्शन आहेत, एक कॅप्चर आणि एक दुसरा एक अपलोड. तर कॅप्चरमध्ये तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यानं डायरेक्ट फोटो घेऊ शकता किंवा तुम्ही फोटो स्कॅन केलेला असेल तर इथं अपलोडच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथं चूज फाईलमध्ये जाऊन तुमचा जे फोटो स्कॅन केलेला आहे ते इथं क्लिक करून अपलोड करू शकता. त्याच्यानंतर बघा हा अर्जदाराचा अंगठ्याचा प्रिंट, तर हा ऑप्शन सध्या बंद आहे, तर हा तुम्ही ब्लँक सोडून द्या. हे ऑप्शन पुन्हा चालू होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं आता इथं आधार कार्ड द्यायचं आहे बघा. ॲड्रेस प्रूफसाठी तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे. तर आधार कार्ड हा तुमच्या PDF फॉर्मॅटमध्ये ओपन करा. 2 MB मध्ये तुमची फाईल असली पाहिजे, 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तर इथं चूज फाईल हा ऑप्शन दिलेला आहे, इथं क्लिक करा. इथे केल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे याच्यावर क्लिक करून इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर हा 90 दिवस काम केल्याचा दाखला. तर इथं तुम्ही चूज फाईलमध्ये जाऊन 90 दिवसाचा तुमचा दाखला हा अशा प्रकारे तुमचा 90 दिवसाचा दाखला आहे तो तुम्ही हा स्कॅन करून अपलोड करा. किंवा तुम्ही मोबाईलनं फॉर्म भरत असाल तर प्ले स्टोअरवरून एखादा PDF स्कॅनरचा ॲप घ्या, त्याच्यावरून PDF करून तुम्ही अपलोड करू शकता. तर हा 90 दिवसाचा दाखला जाऊन तुम्हाला दाखला अपलोड करायचा आहे. आता याच्यानंतर तुम्हाला इथं टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे त्यांच्या, तर याच्यावर राईट करायचं आहे. हे टर्म्स कंडिशन वाचून घ्या. राईट केल्यानंतर इथं सेव्ह बटन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करा. आता बघा इथं तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवायचा आहे. तर सेंड OTP या बटनावर क्लिक करा. इथून तुमच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. आता तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकायचा आहे. 6 अंकी OTP असतो, तो OTP टाका. त्याच्यानंतर व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा. जर OTP आला नसेल, OTP यायला वेळ झाला असेल तर इथं रिसेंडवर क्लिक करून तुम्ही पुन्हा OTP घेऊ शकता. व्हॅलिडेट OTP केल्यानंतर तुम्हाला एक समोर असा मेसेज येईल, तुमचा फॉर्म सबमिट झाला म्हणून तुमच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा येईल. आणि इथं तुम्हाला हा पावती नंबर दिलेला आहे, याची प्रिंट काढून ठेवा. तर अशा प्रकारे तुमची कामगार नोंदणीचा फॉर्म सबमिट होईल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.